नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची जी आचारसंहिता लागलेली आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण जे आचारसंहिता लागलेली आहे ते 3 डिसेंबर 2025 रोजी संपणार होती. मात्र काही कारणाने जे हायकोर्ट आहे, जे उच्च न्यायालय आहे, त्याच्यामध्ये याचिका दायर केली होती, याचिका टाकली होती आणि त्या याचिकेची सुनावणी झाल्यानंतर आचारसंहिता वाढली आहे. आचारसंहिता वाढण्याचं कारण हे आहे की काही नगरपरिषदा आणि नगरपंचायतीचा जे निकाल आहे, जे तिथं इलेक्शन होणार होतं, तिथं ओबीसीचं जे आरक्षण होतं किंवा जे आरक्षण होतं, रिझर्वेशन होतं, ते 50% जास्त देण्यात आलं असं सांगण्यात आलं याचिकामध्ये. आणि त्याच्यानंतर काही कारणास्तव याचिका दायर टाकली होती जिल्हा न्यायालयामध्ये. जिल्हा न्यायालयाचा जे तिथं जे आदेश झाला, ते आदेशावर उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आणि संभाजीनगर उच्च न्यायालय असो किंवा नागपूर उच्च न्यायालय असो, याच्यामध्ये याचिका गेल्यानंतर तिथल्या हायकोर्टानं निर्णय दिलेला आहे की जिथला प्रॉब्लेम आहे, ज्या नगरपरिषद नगरपंचायतचा प्रॉब्लेम आहे, तिथं इलेक्शन होणार आहे. म्हणजे तिथं जे रिझर्वेशन देण्यात आलेला होता त्याला दुरुस्त करून पुन्हा इलेक्शनची तारीख वाढलेली आहे. जी आचारसंहिता 3 डिसेंबर 2025 रोजी संपणार होती, ती आचारसंहिता आता 21 डिसेंबर 2025 रोजी समाप्त होणार आहे. कारण 24 नगरपरिषदा व नगरपंचायतीसाठी 154 सदस्यासाठी 20 डिसेंबरला मतदान होणार. कारण अपील जे कालावधीनंतर पुढील टप्प्यासाठी सुधारित कार्यक्रम, म्हणजे अपील आली होती, अपील यांच्या विरुद्ध आली होती, SDMच्या विरुद्ध आली होती, तहसीलदाराच्या विरुद्ध आली होती. कारण त्यांनी जे आरक्षण सोडला होता ते आरक्षण 50% जास्त होता आणि किंवा कोणत्या ठिकाणी असा पाहायला मिळाले की ज्या व्यक्ती उभा राहिला होता, जे नगरसेवक उभा राहिला होता, त्याची जी संपत्ती आहे ते अधिक आहे आणि त्यानं शासनाची दिशाभूल केलेली आहे आणि ते शासनाला कमी आहे अशी संपत्ती दाखवून तिथं इलेक्शन लढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या विरुद्ध याचिका गेलेली आहे हायकोर्टामध्ये. मग हायकोर्टाने त्याचा निर्णय दिलेला आहे. आता पहा, इथं 24 नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या 154 सदस्य पदासाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहेत आणि 21 डिसेंबरला याची जे रिझल्ट आहे ते डिक्लेअर होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी किंवा त्यानंतर निर्णय झालेल्या 24 अध्यक्षपदांचा याच्यामध्ये समावेश आहे आणि 154 सदस्यांचाच म्हणजे नगरसेवकांचा याच्यामध्ये समावेश आहे. आता याच्यासाठी 20 डिसेंबर 2025 रोजी इलेक्शन होणार आहे आणि 21 डिसेंबर 2025 रोजी त्याचा निकाल लागणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, जे 2 डिसेंबरला इलेक्शन झालं आहे, मतदान झालं आहे, त्याचा जे रिझल्ट 3 डिसेंबरला लागणार होता, नागपूर हायकोर्टाचा निर्णय आला की ते रिझल्ट तुम्ही 21 डिसेंबरला महाराष्ट्रातील जितके नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आहे ते सर्वांचा निकाल एकाच दिवशी लावा. तर मित्रांनो, आता 21 डिसेंबर 2025 रोजी सर्व महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिकेचा निकाल 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. तर आता ह्याची जी आचारसंहिता आहे हे वाढलेली आहे. आता आचारसंहिता 21 डिसेंबर 2025 पर्यंत वाढलेली आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये हे इलेक्शन होणार आहे ते जिल्हे कोणते आहेत ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर इथं स्क्रीनवरती पाहू शकता, अध्यक्षपदांच्या सर्व सदस्यांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार निवडणूक होत असलेले 24 नगरपरिषदा आहेत. मित्रांनो, नगरपंचायतीची जिल्हानिहाय नावे ठाणे आहे, अहिल्यानगर आहे, पुणे आहे, सोलापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये 24 जिल्ह्यांचा समावेश आहे, 24 नगरपरिषदांचा समावेश आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्शन पुन्हा आता 20 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे आणि 21 डिसेंबरला त्याचा निकाल लागणार आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जेवढे नगरपरिषदा, नगरपंचायत आहेत त्यांचा निकाल देखील 21 डिसेंबर रोजी लागणार आहे आणि 21 डिसेंबर रोजी आचारसंहिता संपणार आहे. आता 21 डिसेंबर रोजी आचारसंहिता संपली असली तरी पुन्हा जे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदचे इलेक्शन आहेत, नगरपंचायतीचे जे ग्रामपंचायतीचे इलेक्शन आहे ते पुन्हा डिक्लेअर होणार आहे. त्यामुळे जे आचारसंहितेचा कालावधी आहे ते समोर वाढू शकते. आता किती टाईम वाढेल, किती दिवस पुन्हा राहील त्याचं अजून सांगता येत नाही, कारण अजून शासनाचा, राज्य निवडणूक आयोगाचा परिपत्रक आलेला नाही. जसं परिपत्रक येईल मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देणार आहे. ही माहिती होती, कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा. माहिती चांगली वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर योजना गुरु चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबवा, कारण तुम्हाला नवनवीन माहिती सर्वप्रथम पाहायला मिळेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.